हॅलो, हाय, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर आजची आपली दिवसाची सुरुवात झाली देवपूजेपासून. लवकर सकाळ लवकर आवरून घेतलं आणि म्हटलं आज पटकन देवपूजा करूया. थोडंसं देवघर वगैरे क्लीन केलं. कारण रोज फार गडबडीत देवपूजा होते, सो क्लीन करणं राहून जातं. मग म्हटलं आज पहिले देवघर क्लीन करून घेऊया आणि देवपूजेला बसूया. देवपूजेला बसण्याअगोदरच ओजस्वी उठली होती. ओजस्वीचं ब्रश कर म्हटलं तिला तर ती करत नव्हती. तिचा फार आळशीपणा चालू होऊन जातो उठल्यानंतर. ती उठल्यानंतर 15 ते 20 मिनिट काही ब्रश करत नाही. आता चालू होती आहे स्कूल लवकरच, सो तिला म्हटलं जरा लवकर उठायची सवय लाव, कारण आता स्कूल चालू होणार आहेत. आणि तिला ते म्हणून मी पटकन देवपूजेला बसले. देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर लगेच मी तुळशीला पाणी घालायला गेले. कारण माझी तुळस असते गॅलरीमध्ये आणि माझी महादेवाची पिंड पण बाहेरच असते. सो मी लगेच देवपूजा कंप्लीट केली. पाणी घेऊन महादेवाला आणि तुळशीला पाणी घालायला गेले. ते झाल्यानंतर मी घरामध्ये आले तर ओजस्वीचं चालू झालं, मम्मा मला ज्यूस हवा आहे. मग म्हटलं ठीक आहे बाळा, चल तुला ज्यूस बनवून देते. म्हटलं मला 2च मिनिट दे, मी लगेच हे आवरते आणि तुला ज्यूस बनवून देते. तसं म्हणून ती म्हटली ओके मम्मा ठीक आहे. आणि मी लगेच आतमध्ये येऊन सगळं आवरायला ठेवलं आणि लगेच ज्यूस बनवायला घेतला. म्हटलं चला आता गजानन महाराज की जय, श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि लगेच किचनमध्ये गेले. किचनमध्ये जाऊन मी पटकन ज्यूसचं भांडं घेतलं, ते क्लीन करून घेतलं. जसं मी तुम्हाला मागे सांगितले, मी प्रत्येक वेळी भांडं हे पाण्याने क्लीन करते. येस, सो ज्युसरचं भांडं मी क्लीन करून घेतलं. त्यानंतर तिला मँगो ज्यूस हवा होता. मग मी मँगोज बघितले, त्याच्यामध्ये एक छान असा पिवळा झालेला मँगो होता जो पिकलेला होता पूर्ण. तर मग तिला म्हटलं चला मँगो ज्यूसच देते हो. मग मँगो पटकन पाण्यामध्ये क्लीन करून घेतला. मी शक्यतोवर फिल्टरच्या पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घालते आणि मग नंतर क्लीन करून मग तो यूज करते. मँगो क्लीन केला, तो पील केला आणि त्याचे जे पल्प होता तो कट करून आपला ज्युसरमध्ये घातला, ज्युसर जारमध्ये. सो जेव्हा मी ज्यूस जारमध्ये घालत होते तेव्हा ओजस्वीचं सारखं चालू होतं, मम्मा किती वेळ लावतेस गं, इतका टाईम करतं का कोणी ज्यूस बनवायला. म्हटलं बाळा थोडासा टाईम तर लागतोच ना, कारण मँगोज पील करणं आणि त्याच्यामधला पल्प काढून मग त्याच्यामध्ये दूध मिक्स केलं आणि नंतर थोडीशी साखर घालून मी लगेच ज्युसरमध्ये ते फिरवून घेतलं. ज्युसरमध्ये 1-2 राऊंडमध्ये पूर्ण मँगो शेक परफेक्ट असा रेडी होता. मी मँगो शेकमध्ये दुसरं असं काही घालत नाही. नॉर्मल आपला जो नॅचरल मँगो शेक आहे तसाच बनवते. कारण मला असं वाटतं पल्पची गरज नसते, कारण फ्रेश मँगोज असल्यानंतर पल्पची गरजच काय, नाही का. तरी पण तिला हवं होतं येल्लो तिच्या ग्लासमध्ये. सो हो, तिचं चाललं होतं मम्मा मला पल्प पण हवा आहे. मग तिच्या मनाच्या समाधानीसाठी मी थोडासा पल्प घेतला आणि म्हटलं ठीक आहे चला पल्प आपण तिला ग्लासच्या साईडने टाकून देऊया, म्हणजे तिला जरा शांती होईल. मग मी पल्प घेऊन तो पल्प ग्लासच्या साईडने टाकला आणि जेव्हा ती आली तेव्हा तिला तो पल्प दिसत होता. मग ती आल्यानंतर तिला पल्प दिसल्यानंतर ती थोडीशी शांत झाली. हां, मला पल्पवाला ज्यूस हवा आहे. आता त्यांना कोण सांगेल की फ्रेश ज्यूस जो असतो तो छान असतो आणि पल्पचा ज्यूस नको यूज करायला. जर सध्या फ्रेश मँगोज अवेलेबल आहेत तर का पल्प यूज करायचा, नाही का. सो तिला पटकन छान मँगो शेक बनवून दिला आणि तिला फार भूक लागली होती, कारण सकाळ सकाळ पोरांनी उठल्यानंतर काहीतरी खायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ती मात्र माझं काही ऐकत नाही. तिला दूध आवडत नाही, सो ती दूध पित नाही. मग तिला म्हटलं शेकच बनवून दे. तिचं मध्ये चाललं होतं मम्मा पल्प दिसतोय का मला बघू देत. मग तिचं चाललंय मला क्यूब्स पण हवेत. म्हटलं हो बाळा क्यूब्स पण देते. मग मी छान असा मँगो क्यूब्समध्ये कट केला. ते क्यूब्स त्या मँगो शेकवरती घातले आणि तिला म्हटलं बाळा तुझा मँगो शेक तयार आहे, तू पिऊ शकते आता. तर ती जाऊन बसली डायनिंग टेबलवरती. तिचं चाललं होतं मला आणून दे पटकन. म्हटलं ओके बच्चा ठीक आहे. आणि तिला लगेच मँगो ज्यूस घेऊन गेले मी. तर तिला मँगो ज्यूस बघून इतका आनंद झाला ना फ्रेंड्स, तिचा चेहऱ्यावरचा आनंद बघा. आणि तिने मँगो शेक पिला आणि पिल्यानंतर तिला बघूनच इतका आवडला. तिला क्यूब्स फार आवडतात, मँगो क्यूब्स तिला खायला फार आवडतात शेकमधले. सो ती अगोदर म्हटली मम्मी मी थोडासा पिऊन बघते कसा झाला आहे आणि मग मी तुला सांगते. मी तिला विचारते अगं कसा झाला आहे बाळा, तर ती बघतसुद्धा नव्हती माझ्याकडे. तिचं सगळं लक्ष टी व्हीमध्ये होतं. मग म्हणते खूप सुंदर झाला आहे मम्मा. मग म्हणते थांब आता मी क्यूब्स खाऊन बघते. म्हटलं बघ बघ. आणि क्यूब्स खाल्ले तर ती म्हणते हां क्यूब्स क्यूब्स पण खूप सुंदर आहेत. सो फ्रेंड्स आजचा व्लॉग एवढाच. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ओके.